जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयानजीक मोफत लोकमंगल संजीवनी मेडिकलचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयाच्या नजीक मोफत लोकमंगल संजीवनी मेडिकलचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। लोकमंगल परिवाराच्या वतीनं आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये आरोग्य क्षेत्रातील अधिकारी आणि लोकमंगल परिवाराच्या सदस्यांचा समावेश होता। यावेळी लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, केंद्रीय सेवा वस्तू सेवा कर आणि सीमा शुल्क अधीक्षक महेश देशमुख, डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अग्रजा वरेरकर चिटणीस, प्रवचनकार डॉक्टर जयंत करंदीकर, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, याशिवाय लोकमंगलचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मोफत लोकमंगल संजीवनी मेडिकलच्या माध्यमातून गरजू आणि सामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा तसंच औषधं विनाशुल्क उपलब्ध होणार आहेत। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी उपक्रमाचं महत्त्व स्पष्ट करताना सांगितलं की सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा सुलभ करणं ही काळाची गरज आहे आणि संजीवनी मेडिकल त्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। नेहमी भगवंताला प्रार्थना करतो, मला कशाचीच मस्ती येऊ देऊ नको, ना सत्तेची मस्ती येऊ देऊ नको, ना पैशाची मस्ती येऊ देऊ नको, मला जमिनीवरच राहू दे। आणि एक ज्या भगवंत रूपी मानवाची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढी ताकद मला, माझ्याकडे काय काम करायचं कधी विचार, माझ्याकडे कोण आहे मी कधी विचार केला नाही, कोण आलं कोण केलं त्याचाही विचार केला नाही, कुणी काय केलं काय नाही ह्याच्यावर मी भाष्य सुद्धा कधी करत नाही। पण एकच वाटतं की जिथं गरज आहे, जिथं समाजाला गरीबाला गरज आहे त्या गोष्टी देण्याचा आजपर्यंत प्रयत्न करणार आहे आणि पुढील काळात सुद्धा करणार। आणि मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने माझ्या हॉस्पिटलच्या वतीनं मी आपल्याला आश्वासन करतो, पुढे या संदर्भात आपल्याला काही मदत लागेल, काही ड्रग्स लागतील, काही फार्मसिस्ट लागतील आणि पूरक यंत्रणा तुम्ही तो उभी करताय। आमचे रुग्ण 15 दिवसांच्या त्यांना गोळ्या औषध देतो डायबिटीसची, हायपरटेन्शनची, पुढे त्यांना काय पूरक सेवा लागेल आपण अवश्य ती द्यावी आणि त्याच्यामध्ये मला आमच्याकडून काय अपेक्षा असेल तर व्यक्त व्हावं आणि त्याला माझं संपूर्ण 4,500 लोकांचं ते आमचं कुटुंब आहे, छोटं कुटुंब आहे। मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या सर्वोच्च रुग्णालयामध्ये जवळ 5,000 लोकांची स्थापना आहे, क्लासवर आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू तुमच्या हा प्रकल्पाच्या पाठीशी राहण्याचा। तर हा खरोखर गरीब रुग्णांना, गरजू गरजवंतांना हा प्रकल्प हा जो तुम्ही नवीन पायाला काढताय आणि इतर सर्व लोकांना याच्यामधून प्रेरणा घेऊन आणखी याच्यामध्ये गरीब लोकांचं कल्याण होईल अशी आशा व्यक्त करतो। आज मला आवर्जून सांगावंसं वाटतं की लोकमंगल फाउंडेशननी सुरुवात जरी केली असेल तर अनेक लोक या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीनं हातभार लावतात। कुणाचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवस साजरा करण्यासाठी बापू नेहमी सांगतात की बाबा, बापूंनी म्हणजे परिवारामध्ये कधीच कुणाचा वाढदिवस साजरा झाला नाही किंवा करत नाहीत आम्ही इथं, पण बापूंनी मागच्या 4 वर्षापासून बापूंना सूचना दिली की बाबा तुम्ही या ठिकाणी वाढदिवसानिमित्त तरी आम्हाला एक संधी द्या की आम्हाला काहीतरी एक तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे। आणि बापूंनी सांगितलं की माझ्यासाठी जर काय करायचं असेल तर त्या अन्नपूर्णाला तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी दान द्या। शाळेतल्या मुलांनी मुठभर अन्नाची योजना संकल्पना त्या ठिकाणी राबवली आणि प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक मुठ्ठी अनाज हा उपक्रम सोलापूर शहरातल्या अनेक शाळांमध्ये सुरू झाला आणि त्या माध्यमातून कुणी धान्य दिलं असेल, कुणी तेल दिलं असेल, कुणी भाजीपाला दिला असेल, अशा पद्धतीनं अनेकांचे या ठिकाणी हातभार या योजनेला लागले।